21व्या शतकात विकसित भारतासाठी विद्यार्थ्यांना कौशल्य शिकवायला पाहिजे. नंदकुमार. मनभा जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेचा शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचे उद्घाटन थाटात संपन्न. कारंजा. 21व्या शतकात शिक्षण शिकण्याची गती 3 पटीने वाढली, परंतु गरिबी मात्र त्या गतीने घटली नाही. परंतु विद्यार्थ्यांना औपचारिक पदवी देण्याच्या शिक्षणाऐवजी कौशल्याचे शिक्षण दिले गेले पाहिजे. सामाजिक विकास घडविण्यासाठी शिक्षणाच्या माध्यमातून जगाने 4 कौशल्य शिकवण्यास सुरुवात केली. त्यामध्ये चिकित्सक विचार करता येणे, संवाद कौशल्य चांगले असणे, सर्जनशीलता चांगली असणे व एकमेकांना सहकार्य करणे ही 4 कौशल्ये शिकवली व गरिबी हटवली. आम्हाला मात्र भारताच्या विकासासाठी या 4 कौशल्यासोबत आणखी 2 कौशल्ये, आत्मविश्वास आणि स्वतंत्र विचार करण्याचे कौशल्य शिकावे लागेल, तरच भारताची गरिबी दूर होईल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी प्रधान शिक्षण सचिव नंदकुमार यांनी मनभा जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन करताना केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वाशिम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत दादा ठाकरे यांनी भूषविले. व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक, जागतिक कीर्तीचे शिक्षण तत्वज्ञ, केंद्रीय तिबेटियन युनिव्हर्सिटी वाराणसीचे माजी कुलगुरू पद्मश्री नवागांग समटेन, स्वागताध्यक्ष पंचायत समिती सभापती प्रदीप बापू देशमुख, महिला व बालकल्याण सभापती श्रीमती वैशाली लळे, समाज कल्याण सभापती अशोक डोंगरदिवे, कृषी सभापती वैभव सरनाईक, महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च शिक्षण व तंत्र सहसचिव ओंकार बिहाडे, महाराष्ट्र राज्य मनरेगा राज्य गुणवत्ता नियंत्रक राजेंद्र शहाळे, पंचायत समिती उपसभापती सौ मोनालीताई तायडे, जिल्हा परिषद सदस्य सौ सुनीताताई नाखले, गटविकास अधिकारी पूनमताई राणे, गटशिक्षणाधिकारी श्रीकांत माने, प्रमोद लळे, सिद्धार्थ देवरे, माजी वनपरिक्षेत्र अधिकारी, मनभा ग्रामपंचायतच्या सरपंच श्रीमती उषाताई देशमुख, उपसरपंच शेख मुज्जा मिलोद्दीन शेख चांद, रत्नदीप तायडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा पूजाताई शेंदूरकर आदी उपस्थित होते. प्रतिनिधी आरिफ पोपटे, कारंजा तालुका प्रतिनिधी, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क. आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.